दोन प्रश्न त्यांचे दोघांचेही तुम्हाला एकत्र उत्तर देता येईल की आगळिक गुन्हा आणि हे असं आहे की ज्या वेळेला त्यांच्या चारही प्रश्नांना मी थोडंफार एकत्रित उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की मुलं ज्या वेळेला मोठी होत असतात, अगदी तान्ह्या बाळापासून ते मोठं होत असलेल्या काळामध्ये, त्यावेळेला मुलांना स्वतःच्या शरीराबद्दल फार मोठं कुतूहल असतं. शरीर आपण स्वतःचं जरी म्हटलं तरी स्वतःच्या शरीराची तरी ओळख कुठे असते. त्यामुळे लहान बाळ सुद्धा आपल्या शरीराचा ज्या वेळेला मागोवा घेते, शरीराची ओळख करून घेत असताना अनेक वेळेला जननेंद्रियांना हात लावतं आणि जननेंद्रियांना स्पर्श केल्यानंतर त्यापासून सुखसंवेदना मिळतात हे त्याच्या ध्यानात येतं. पण असं करत असताना त्याचा लैंगिकतेशी काही संबंध आहे हे त्या मुलाला माहित नसतं. पण जननेंद्रियाला हात लावणाऱ्या मुलाला पाहून पालक विचलित होतात, कारण त्यांच्या मनामध्ये जननेंद्रियांबद्दल आणि लैंगिकतेबद्दल पूर्वग्रह असतात. आणि अशा वेळेला पालक जो स्टँड घेतात, मुलाला शिक्षा करणं किंवा त्याच्या हातावरती चापट्या मारणं किंवा त्याला हातमोजे घालून बसवणं, त्यामुळे उलट मुलांच्या प्रथम ध्यानात येतं की जननेंद्रिय किंवा ज्याला आपण प्रायव्हेट पार्ट्स म्हणतो त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, ते अवहेरण्याजोगे आहेत. त्यांना हात लावला तर आईला आवडत नाही, बाबांना आवडत नाही, असं कुठेतरी चुकीचं शिक्षण आपल्या मुलांना आपण देत असतो आपल्या वर्तणुकीतून. तो मूल स्वतःच्या शरीराशी ओळख करून घेते. अशा वेळेला खरं त्याला तशी ओळख करू द्यावी. जसं मूल आपल्या अंगठा चोखतं किंवा पायाचे अंगठे सुद्धा मुलं तोंडात घेऊन चोखतात अनेक वेळेला, त्याप्रमाणे समजा जननेंद्रियाला मूल स्पर्श करू लागलं तर त्याला तो करू द्यावा. त्याच्यामध्ये लैंगिक असं खरं तर काहीच नाहीये. दुसरं त्यांनी विचारलं की विवाह याच्यामध्ये आलं की खेळत असतात मुलं, तर हे आणखी दुर्लक्ष करावं की त्यांना समज द्यावी? नाही, खरं तर दुर्लक्ष करायला काहीच हरकत नाही. लहान मूल असेल तर अर्थात मूल ज्यावेळेला 5 वर्षाचं होतं त्यावेळेला त्याला ह्या गोष्टीची माहिती देणं गरजेचं आहे की तुझ्या शरीराचे काही भाग हे प्रायव्हेट पार्ट्स आहेत, हे फक्त तुझ्या स्वतःसाठी आहेत आणि त्यांना लोकांच्या समोर उघडं करणं किंवा त्यांना स्पर्श इतरांसमोर करणं ही गोष्ट बरोबर नाही. तर तू त्यांना झाकून ठेवलं पाहिजेस. त्यांना जर तुला स्पर्श करायचा असेल तर तुझ्या एकांतात तो करायला हवास. आणि तूच नव्हे तर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला तुझ्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श करण्याचा अधिकार नाहीये, अगदी घरातली नात्यातली व्यक्ती असली तरी, हे त्या मुलांना सांगितलं पाहिजे. मग अर्थातच इतरांसमोर अशा पद्धतीचे खेळ करणं मुलं करणार नाहीत आणि हा आपल्या वैयक्तिक उपयोगासाठी असलेला अवयव आहे. तर मग जे काही स्पर्श करणं किंवा त्याला स्पर्श करून आनंद मिळवण्याचे जे प्रकार आहेत ते मग त्यांच्या प्रायव्हसीमध्ये घडतील आणि हे मुलांना सांगणं गरजेचं आहे. कारण हे सांगितलं नाही, केवळ आपण त्यांना रागावलो, केवळ आपण त्यांना शिक्षा केली की उलट आपण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक कॉन्फ्लिक्ट निर्माण करतो किंवा आणखी कुतूहल निर्माण करतो की ज्या वेळेला इतकं बोलायचंच नाही किंवा ज्या वेळेला हे करायचंच नाही त्या अर्थी ते वेगळं काहीतरी. अगदी बरोबर.